भूक लागली अगं. काय खायला मिळेल का? कोणास ठाऊक. माझा ह्या टायमाला सगळा स्वयंपाक झालेला असायचा. आता काय बाई? जयश्री 2च मिनिटं थांबा. हे एवढं आवरते आणि मग घेते स्वयंपाक कराय. म्हणजे अजून करायचंच आहे वे. जयडे, अजून 1 तासभर तरी तुला काही मिळत नाही बघ. हा, ते आज जरा उशीरच झाला म्हणा. ते काय झालं, मामा म्हणले कारखान्यातच जेवणार आहेत, तर डबा नव्हता म्हणून मी जरा हे. म्हणजे मामांचा डबा असेल तेव्हा स्वयंपाक लवकर आहे का नाही? आम्ही कोण बाई? शीतल, अगं आपल्या घरात काही भाज्यात का ग? म्हणजे लाल माठ ना तर पालक ना तर मेथी बिथी आहे का ग? नाही हो जीजी, खर तर मी कालच म्हणलं होतं पालक घालून धपाटी करावीत, पण. होय बाया, पावसामुळे काही पालेभाज्या मिळतच नाहीत बघ. आता तू तर त्याला काय करणार आहेस? काय झालं नाही मिळायला? मस्त सगळं मिळतंय, पण तिकडं भुईंजला आणि पाचवडला जायचं कोण? त्याच्या वाचनं राहिलंय. मग तू फेडरेशनच्या कामासाठी जातीस असतात तिकडं, मग तुला येताना भाज्या नाही काय होते? काय त्यात अवघड आहे का भाज्या आणायचं म्हणलं तर? होय बाई, भाज्या घेऊन ये म्हण, तेवढंच करत बसती. गाव काय म्हणत, फेडरेशनचे अध्यक्ष आहे का भाजीवाली आहे? फेडरेशनच्या अध्यक्षा भाज्या खात नाहीत का भाज्या आणत नाहीत? जीजी, मी आणते दुपारी जाऊन. शीतल, एक काम करशील, आज मला तिखट खाऊसं वाटतंय बघ. घरात आपले बटाटे आहेत ना ग? मग बटाट्याच्या काचरीची तिखट मीठ लावून चुरचुरीत भाजी कर. लवकर होती बघ, एका वापावर. बघितल्यास का म्हातारीच्या फरमाईशी? काचऱ्या वय जीजी, मला नाही येत कराय, पण आमच्या जितू काका लय आवडतात माहिती. वय अगं त्यात काय अवघड आहे? तुला येत नाही ना, मग मी शिकवते की. आणि हे बघ, तू पहिल्यांदा काचऱ्याची भाजी करतेस, भाजी झाली की लगू तुझी तू काकाला नेऊन दे आणि सांग म्हणाव लिकीनं पहिल्यांदा भाजी केल्या, खाऊन सांग कशी झाली ती. चालतंय. आम्हाला बी मिळेल ना? म्हणजे काय, सगळ्यांसाठीच बनवणार आहे. जयश्री, तुम्ही फक्त 2च मिनिटं थांबा, गरम गरम चपाती आणि भाजी आणून देते. शीतल, चल मी पण तुला शिकवते कशी काचऱ्याची भाजी करायची ती. चल. रामकृष्ण हरी, वासुदेवा पांडुरंगा. गरम गरम चपाती आणि भाजी देते म्हणा. एवढं ते प्रेम नाचुनीवर. मला असं कधी करताना कधी पुढे येऊन म्हणली नाही की तुला शिकवते का काय मदतीला येते म्हणून. हिचं करताना बरं जोर येतो हिला. तूच बघ, आज भाजी माहेरात नेऊन द्यायला लागली, उद्या सगळ्यांचा डबा बी नेऊन देईल. नाहीतर काय. अगं ती पवारांची काय निर्लज्जच आहेत. आयतं खायला मिळतंय म्हणल्यावर काय आणि म्हणतील, चुल बी पेटवायची नाहीत. काय झालंय? काय? तुमचं असंच असतंय बघा, सगळ्यांना समजून घ्यायच्या नादात तुम्ही स्वतःच पुढत बसता. आता जप्तीचं वजन बी किती दिवस मनावर वागवलंय काय माहिती. काय झालंय? उषा, अगं माझ्या हाताने ही चूल काढवा ना बघ. लहान असताना या चुलीवर आमची आई आम्हाला भाकऱ्या करून खायला घालायची बघ. मी, आप्पा, जितू, अगं नुसती चटणी भाकरी किंवा कांदा भाकरी खायची आणि वर तांब्याभर पाणी प्यायचं की आम्ही कामाला मोकळं. वडिलांच्या माघारी आईनं हाडाचे काढ करून आम्हाला वाढवलं.
दिवस कसे बी असले तरी वारी कधी चुकली नाही बघ आमची. सुरुवातीला नुसतं छोटस आमचं कोपट होतं. मग मी कारखान्यावर नोकरीला लागलो. मग ही मागची खोली केली आणि नंतर शीतल झाल्यावर घर. पण ह्यो दिवस बघायला लागल असं कधी वाटलं नाही ग. हो तुम्ही बसा बरं इथं बसा. अहो तुम्ही असं खचून कसं चालल? तुम्ही खचलात सगळं घर खचल. खाली एवढं बोललात आता आपल्यावरच अशी येळ आली म्हणल्यावर आपल्याला निभावून न्याय पाहिजे का नको? अग आई बरोबर चूल लिपताना मी बी होतो तिच्या संग. एवढं का होईना पण आपलं कोपट झालं. स्वतःची चूल झाली. किती बरं वाटलं होतं तिला. तांदळाची खीर केली त्या दिवशी. सगळ्या आठवणी कशा झरकन जातात डोळ्यासमोर. आणि आता याच हाताने ती चूल कशी काढू? आईला काय वाटेल? मला तुम्ही थोरल्या भावासारखं नाही वडिलांसारखं सांभाळ. या प्रसंगी स्वतः उपाशी राहून आम्हाला पोटभर खायला घातलं. आई ना तुम्ही कष्टाच्या इटा मातीत घाम मिसळून घर उभं केलं. नाना आता हे घर सोडून जाताना काहीच म्हणताय हो नाना. पण तुम्हाला सांगतो नाना ह्याच्यापेक्षा जास्त कष्ट करू. रात्र दिवस राबू. पण नाना तुम्हाला आणि बहिणींना आज नाही राहून देणार आम्ही. बहिणींनी तुम्ही आतापर्यंत आम्हाला सांभाळलं. आमची प्रत्येक चूक पोटात घेतली तुम्ही नाना. होय नाना आता तुम्ही अजून नाही खपायचं. आम्ही आहे ना आम्ही करू सगळं. वय नाना आता आम्ही तुम्हाला कसलाच त्रास होऊ देणार नाही. तुम्ही म्हणता नाना इट्टल बघतोय इट्टल बघतोय. आम्हाला आमच्या चुका कळाव्यात म्हणूनच घडलं असेल सगळं. पण आता नाही नाना. आता तुमची फरफट नाही होऊ द्यायचा मी. नाना जेव्हा आमचं नवीन नवीन लगीन झालं ना तेव्हा ह्या चुलीमोर बसून आमचे हे तुम्ही त्यांच्यासाठी किती खस्ता खाल्ल्या ना ते सांगायचे. या चुलीजवळ स्वयंपाक करत असताना
तुमच्या आणि अक्कांच्या कष्टाची जाणीव असायची आम्हाला. होय, या जागेतच काहीतरी आहे बघ. अगं असणारच की. आमच्या आईचा हात लागलाय तिथं. मी काय म्हणतो, काय हो? आज या चुलीवर शेवटच्या भाकरी करताल का? कोर कोर खाऊ आणि मग या घराचा निरोप घेऊ. पंछी बनू उड़ता फिरू मस्त गगन में, आज मैं आजाद हूँ दुनिया की चमन में. पंछी बनू उड़ता फिरू, पंछी बनू. भैया आज जरा मूड जास्तच हॅप्पी दिसतोय तुमचा. कुणाला स्पेशल भेटायला चाललाय काय? भेटायला नाही, पिक्चरला. पिक्चरला? विसरलास ना? पवारांचा पिक्चर. अरे आज जप्ती येणार ना त्यांच्या घरावर. हा मग आपली तिथे उपस्थिती पाहिजे का नाही? हा हायलाईन ननावरचा पण फोन कसा नाही आला काय माहिती. त्याला म्हणलं होतं जप्तीला जावा येशील तेव्हा फोन कर. डोंट वरी भैया, त्यांचा फोन येत असतोय. नाही त्याला लई दिवस झाले या दिवसाची वाट बघत होतो. दिस इज अ गोल्डन डे फॉर मी. ज्या शीतलवरती मनापासून प्रेम केलं होतं त्याच घरात तिचं माझं लग्न मोडलं. त्याच घरात मला शीतलचं ऐकून घ्यावं लागलं. त्याच घरात आमचं असं झालं होतं. त्याच घरात आमचा अपमान झाला होता. ते घर आम्ही हिसकावून घेणारच. ननावऱ्यांचा फोन. हा नमस्कार साहेब, ननवरे बोलतो भैया साहेब. काय ननावरे साहेब, अहो कुठे आहे तुम्ही? किती वेळ झाला फोनची वाट बघतोय. अहो पवारांच्या घरी पोहोचलोय. एवढा वेळ का लागला तुम्हाला? अहो ते पावसात जरा गाडीचा प्रॉब्लेम झालता. बास बास बास, रिझन देत नका बसू, डायरेक्ट टेक ऍक्शन. हा तेच करतोय आम्ही. म्हणलं तुम्हाला आधी सांगावं, लगेच जप्तीची प्रोसेस चालू करतोय आम्ही. करा करा, मी येईपर्यंत काम उरकून जाऊ नका. हो हो करतो, पण तेवढं बाकीचं काय? हा आधी जप्ती करा, बाकीचं नंतर बघू आपण. हो ठीक आहे भैया साहेब. हा जय महाराष्ट्र. शो सुरू झाला. पंछी बनू उड़ता फिरू मस्त गगन में, आज मैं आजाद. टॅलेंट कसा दिसतोय रे मी? अहो भैया तुमचा विषय आहे का? एकदम कडक. देर यू आर. टॅलेंट चल, आज तुला मॅटिनीचा फॅमिली ड्रामा दाखवतो. शीतलच्या घरातला हा सोहळा, याची तेही याची डोळा पाहूयात. हा चला. भैया तुम्ही तिथे जाऊन त्यांच्या डोक्यावर उपकाराचं वजन तर ठेवणार नाही ना? आहा, वज तर असं टाकले त्यांच्या उरावर, त्याच्या खाली दबून जातात का नाही बघ. ज्या घरात माझा अपमान केला त्या घरात मी त्यांना कसा राहू देईन? देवा तू हायस बर का, तू जिथं कुठं हायस पण हायस. ते म्हणतात ना, भगवान के घर में देर है पण अंधेर नाही. यू आर लिसनिंग का? थँक्यू देवा, थँक्यू. अरे चल, शो सुरू झाला असेल. चला. नाना, हो नाना. रामकृष्ण हरी. नमस्कार नाना, प्रोसेस सुरू करू का आमची? जरा थांबाल का? अजून सगळी बांधा व्हायची आमची. करा तुमचं, फक्त एवढंच की आमच्याकडे जास्त वेळ नाहीये.
होय, हे काय झालंच की. जितू, हे जितू, हा ना. गुरं बाहेर घे. होय, गय अडून बसली नाना. बघितलंस, अरे जनावरांना बी या घराचा लळा लागलाय. मी काढतो बाहेर. होय ग, तुमचं सगळं सामान बांधून झालंय ना. उगाच आपल्यामुळे ह्यांना उशीर नको व्हायला. नाना जरा इकडे येते का? काय? ते आत अडगळीचं सामान आहे त्याचं काय करायचं? घ्यायचं का? आडगळीच आहे ना, मग राहू दे की. अहो तसं नाही नाना, ते आता आईंचं जुनं काय काय सामान आहे आणि आमच्या ह्यांचं बी सामान आहे त्यात. आता राहू दे, मागणं बघू काय करायचं ते. ध्रुव, ना ना तो ध्रुव बघाव सगळी जुनी आणि मोडकी खेळणी घ्यायला लागलाय आणि घेऊ नको म्हणलं तर रडतोय. ध्रुव बाळा, आता आपण हे घर सोडून जाणार का नाही? मग इथल्या जुन्या वस्तू आपण इथंच सोडून जायचं. सौर्या, ती खेळणी ठेव बाजूला, आधी आज जा. चल. झालंच बर का. करा लवकर. त्या दाराला कुलूप लावून टाका. अहो काय होणार नाही. दिस इज सो बॅड. आम्हाला वाटलं काहीतरी सोय केली असेल तुम्ही. आता काय, देवाची मर्जी. हा, देवाची मर्जी. आता काय करणार ना आपण तरी. देवाची मर्जी.